एक शब्द तुम्ही महाराष्ट्राला सांगणार आहात, त्या एका शब्दावर पुढं सरकार अडलेलं आहे का, आणि त्या संदर्भात तुम्ही सरकारशी चर्चा केली होती का? कोणत्याशी? तुमचा एक शब्द राहिला. हो, चर्चा केली. रोज त्याच्यावर चालू आहे. आत्ताही तेच चालू होतं म्हणलं ना, आत्ताही तेच चालू होतं. माझ्या साहेबाचाही फोन होता, काय करायला लागेल, कसं करायला लागेल, थोडा वेळ, अमुक तमुक. म्हणलं वेळ नाही मिळत. वेळ कशाच आहे? हे बघा, तुमचे शब्द आहेत, माझे साहेब तुमचे शब्द आहेत. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही. तुमचा सन्मान केला, मुख्यमंत्र्यांचा केला, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा केला. आम्ही तुम्हाला कधीही वापस पाठवलं नाही, तुमचा सन्मानच केला प्रत्येक वेळेस. महाजन साहेबांनीच अगोदर सांगितलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या माध्यमातून की आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या. ही महाजन साहेबाचे शब्द आहेत. तुम्ही म्हणताय 4 दिवस, म्हणजे आम्ही 4 दिवसात कायदा नाही पारित होणार तुमच्या मागणीप्रमाणे, आम्हाला आधार घ्यावा लागेल, नोंदी सापडायला लागतात. आम्हाला ते पटलं की नोंदी सापडायला लागतात, कायदा पारित करायला आधार लागेल. तुम्ही 30 दिवस मागितले, आम्ही 40 दिले. हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. झाला का कायदा पारित? हेच महाजन साहेबाचे शब्द आहेत. सगळे गुन्हे मागे घेऊ म्हणून आतापर्यंत घेतले का राज्यातले? नाही घेतले. मग आता उगाच जवळ आल्यावर चर्चेत गुंतून ठेवायचं आणि काहीतरी विषय एकीकडेच न्यायचा. पुढे आणखीन थोडा वेळ देता का? नाही होणार, नाही होणार. असं कुठं कारण असतंय काय? कंटिन्यू सभा सुरूच आता, सभा सुरूच आहेत, सुरू राहणार. शिंदे समितीने सरकारला अहवाल सादर केला, त्यामध्ये शिंदे समितीने असं म्हटलंय की जे उर्दूचे नोंदी आहेत हैदराबादमध्ये, तेलंगणामध्ये, ते तपासण्यासाठी सरकारने एक टीम गठीत करावी आता मराठवाड्यासंदर्भात. आता आणि 2 महिने काय केलं? हेच आम्हाला पटा नाही बघा. तुम्हाला अभ्यासक वेळोवेळी सांगत होता आम्ही, अभ्यासक वाढवा, तुम्ही तेच ऐकत होते. तेव सांगन तसं लोक उचले 8 टाक, त्याचं स्वप्न पूर्ण करीत होतात तुम्ही. तेव्हा समितीकडे लक्ष होतं का? तुम्हाला किती वेळ सांगितलं अभ्यासक घ्या? किती वेळेस विखे पाटील साहेबांनी सांगितलं तुम्ही सॉफ्टवेअर घ्या म्हणून, स्पीडने सापडून, तुम्ही घेतलं का? विखे साहेबांनी सांगितलं होतं की त्या सॉफ्टवेअरच्या मध्ये आम्ही सॉफ्टवेअर घ्या असं सांगितलं होतं. ते म्हणले कलेक्टरांची बैठक लावली का? पूर्ण वेळ निघून गेला. तुम्ही किती येड्यात काढणार या समाजाला? एवढा लहान समाज नाहीये. तुम्हाला वाटतं तेव एक हे, त्याचं ऐकल्यावर आपल्याला फायदा होईल आणि मराठी बाजूला गेल्यावर कोणचा फायदा होणार आहे तुला? मग लागला गप्पा आणायला. चर्चेतून एकमत होत नाही तुमचं आणि त्यांचं सरकारचं, फलित काही निघत नाही, याचा अर्थ उद्यापासूनचं आंदोलन अटळ आहे. ते आता सभेत होईल, सगळं काय व्हायचं कार्यक्रमात होईल. नोटीसी बाबत आपण काल वक्तव्य केलं, तुम्ही मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना आवाहन केलं, काही त्यांचा काही आला का रिस्पॉन्स नोटीसी परत घेण्यासंदर्भामध्ये? बीडच्याही कार्यकर्त्यांना नोटिसा केलं, त्यांना घ्यायचंच नाहीये आणि मराठ्याला आरक्षण बी द्यायचं नाही. त्यांची अशी इच्छा आहे मराठीच राज्यात ठेवायचं. यांनी प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीत टार्गेट केलेल्या, याचा अभ्यास आम्ही केलाय आता. प्रत्येक राज्यातल्या शक्यतो मोठ्या जातीच यांनी टार्गेट केलेल्या. आमच्या एकूण बरेचसे डाव यांच्या लक्षात यायला लागलेत आता. सांगतो ना आता सभेत सगळं सांगतो. नोटीसीवरून आज एक नवीन माहिती ऐकायला मिळाली की आजच्या सभेत येण्यासाठी ज्या ट्रॅक्टरच्या नोटीसी मिळाल्या होत्या, तो ट्रॅक्टरच घेऊन येतात सभेला. हे बघा, मी गृहमंत्री फडणवीस साहेबाला पुन्हा आज बी सांगतो की साहेब, मराठा समाजाला नका टाळू. हो, त्याचं ऐकून तुम्ही मराठ्यावर अन्याय नका करू. तुम्ही नोटिसा दिल्यामुळं काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला सांगतो. आता सांगायचा नव्हता. लोक तुम्हाला नाही डायरेक्ट सांगत, लोक आम्हाला सांगतात. ते म्हणतात मी आध्यात नाही मध्यात नाही. मला नोटीस कसं काय आली? मग आता मला नोटीस आलीच ना, मग ट्रॅक्टर जप्तच करीन म्हणतात ना, आणि मग मला बी जायचं. आता चला मी बी येतो. कळत आहे का तुम्हाला मी काय बोलतोय? तुम्ही आणखीन तरी शहाणपणाची भूमिका घ्या, गांभीर्यानं घ्या आंदोलन, तोडगा काढायचा प्रयत्न करा. इथून मागं तुम्ही एक डाव टाकला होता, म्हणजे तुमच्या सरकारनं किंवा तुमच्या अधिकाऱ्यानं. त्यात काय झालंय तुम्हाला माहिती आहे. पुन्हा ती डाव टाकायचा प्रयत्न नका करू, भयानक परिस्थिती होईल. ही सभेचं नाव तुम्ही इशारा सभा असं ठेवलं. समाज काही नाव ठेवू शकतं. इशारा सभा असणार आहे. विनंत्या सभा बी ठेवल्या, तेव्हा काय फरक पडला? इशाऱ्यानंतर काय फरक पडणार? त्यांना काहीच फरक पडत नाही. त्यांना आता बरोबर फरक मराठीच पाडणार. मराठ्याजवळच औषध उपचार दोन्ही बी. पाटील, ज्या दिवशी बैठक निष्फळ झाली या नात्याच्या विषयावरून,
त्याच्यावर पुढे काय बोलणी झाली तुमची? Sorry. आहे तिथंच तो विषय तसाच आहे. डबल बैठक जी रक्ताच्या नात्यावरून त्या ठिकाणी फिसकटली, ती बैठक पुढे चालली का? त्यांच्याकडून त्याच्यावर काय बोलणं झालं का? तुम्ही काय बोललात का की ती बैठक ज्या डेडलॉकला आहे तिथंच आहे आणखी मागणीवर? नाही ते उगा चलते उगा चर्चा फोनवर. समाधान त्यांचं बी मला बोलले म्हणून महासमाधान त्यांना बोललो म्हणून. पण समाधानावर तर आता काम नाही होणार. आता कृती करावी लागणार आहे. आता अंमलबजावणी करायला लागणार आहे. आता नुसतं चर्चेत कुठं मित्रत्व याच्यात होत नाही आता. कारण समाज मोठा आहे त्याच्यामुळे ते विषय त्यांना आता गांभीर्याने घ्यावा लागणार आहे सोयऱ्याचा किंवा आपल्या त्या 4 शब्दाचा आणि त्याच्यावरती कृती करायला लागणार आहे तर जमत. राज्यातील पोलीस यंत्रणा शिष्टमंडळाशी आता आपण चर्चा करणार का? तुम्ही म्हणतात की आम्ही बोलून खूप वेळ वाया गेला, मग आता जर समजा शिष्टमंडळ जर आलं तर तुम्ही चर्चा करणार का सरकारच्या शिष्टमंडळाशी? चर्चेला कवा उभे आहेत आम्ही? चर्चेला काय हरकत आहे? ते गप्पा आणतात आम्ही आणतो मार्गच निघाला. पण नाही त्याच्यानंतर पण आमचं आता आमचं आज ठरणार आहे काय आम्हाला चर्चा करायच्या आज समाजाशी. आज सभेत बैठक सभा बी सगळी सभा असते. महाराष्ट्रातल्या मराठीची बी 30 सभा असते तर ठरणार सगळं. म्हणजे आज असं घोषणा होईल अशी शक्यता कमी आहे का काय पुढच्या आंदोलनाची? ते उद्या ठरवणार तुम्हाला का? सगळं ऐकायला मिळेल तिथं. तुम्ही येड्यात घेऊन मला इथंच उकरून घ्यायला लागले. तुम्ही तिथं आहे चला फक्त. नाही पण आता परिस्थिती तुमची पाहता आता सगळेजण आम्ही सहकारी गेल्या 3 महिन्यांपासून तुमच्यावर सोबत आहोत. आत्ताची परिस्थिती तुमची शारीरिक आणि आरोग्याची स्थिती फार बिकट दिसते आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही सभा करा. दुखणं फेकणं काही नाही करीत मला. मराठा पुढे मराठा एकदा जमला की आपल्यावर उपचार झाला. मला काय नाही दुखलं हो द्या त्रास होत. राज्यातल्या बच्चू कडे आले होते, आजही ते बीडमध्ये आहेत, तुमची भेट घेणार आहेत, नेमकी काय चर्चा होणार? ते काय सरकार पक्षातले थोडेच ते त्यावेळेस मध्यस्थीसाठी आलेले होते तसे आज बी आहेत. ते काय असं येतो आता फिरू शकते संघ ते आणि इथंच येत वाटतं इथे बीड मध्ये. सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी हे नाही सहमत नाही. तुमची जी सोयरेची व्याख्या आहे त्याच्याशी ते सहमत नसल्याने बदलते ना त्यांना काय माहित होतं बदल नाहीतरी त्यांच्यावरती हे बघा ते बदलले नाही बदलले जे खरंय ते खरंय. मीडिया समोर सगळे बाईट सगळे बैठक घेतली होती. बैठकीमध्ये तुम्ही असं म्हटलं होतं की अंतर असेल 24 पर्यंत जर आरक्षण मिळालं नाही तर काहीतरी आपल्याला पुढचं नियोजन करण्यासाठी तोल पाहून पाठीमागे यावं लागेल आणि तो काळ लागेल मधला 2-4 दिवस जे काय असेल आणि त्यावेळेस तुम्ही उपोषण करणार. मात्र जेव्हा उपस्थितांनी तुम्हाला नकार दिला उपोषण करू नका अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही काय करणार? म्हणजे थेट आंदोलनाची भूमिका असेल की मग तुम्ही या मधल्या काळात 2-4 दिवस त्यावरती विचारमंथन करणार? नाही ते समाजाच्या समोर सगळं सांगणार. आता काय जे सांगायचं मला मी माझ्या समाजासमोरच आज सांगणार. सभेमध्ये निर्णय होईल आंदोलनाला पाठिंबा बच्चू कडे देणार असं स्पष्ट म्हटलं. देणार नाही देणार आहेत. हा मग ते सोबत आहेत. मी ते सांगितलं ते सरकार पक्षाकडून नाही आहेत. चर्चेला आले त्यांना काही सांगायचं असं सरकारला सांगतील परंतु आम्ही आमच्या मार्गावर ठाम येतो आम्ही चाललो. पाटील तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम आहेत. सरकार सुद्धा आता मैदानात उतरले. सगळी पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे. सगळीकडे पोलिसांच्या नियुक्ती होत्या त्यांच्या रजा रद्द करण्यात आलेले. सरकार सुद्धा तयार आहे तुमच्या आंदोलनासाठी. हा संघर्ष आता टाळला जाऊ शकतो का? सरकार मराठा नाही ते सरकारच्या हातात आहे ना. आम्ही कुठं संघर्ष करायलो? मी तेच सांगितलं मागची एक चूक झाली पुन्हा करू नका. सामंजस्यानं तोडगा काढायचा प्रयत्न करा. मागे जे झालं ती पुन्हा चूक करू नका. हे कधीच डॅमेज देशाचं भरून निघणार नाही. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे कूच करणार का 24? आता मग थांबा थोडा टाइम इथं सगळं दिल्यावर मग ते आता सगळं सांगणार आहे मी तुम्हाला. तिथं समाजासमोर मायबाप समाजासमोर सगळं हिसाब किताब पुरा क्लिअर होणार आहे. मराठीतला प्रश्न असा आहे आतापर्यंतच्या मोठ्या सभेमध्ये तुम्ही समाचार घेतला होता. आज कुणाचा नंबर आहे? सगळं मैदान काय म्हणतात ना ते सगळं समोर आहे आता थोड्याच वेळात. 4 मंत्री जे नाव सांगितले नाही ते आज उघड होणार नाही. नाही ते आताच नाही ते पेंटिंग ठेवावं लागते जशी त्यांना काम लागलं पाहिजे ना.